दादर रेल्वे स्टेशन परिसरात खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर कारवाई। मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील दादर रेल्वे स्टेशन परिसरातील उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाडी मालकांवर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे। दादर रेल्वे स्थानक परिसरातील कबूतरखाना नजीक अनधिकृतरित्या महानगरपालिकेच्या अतिक्रमित जागेवर उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणारे विक्रेते तसेच फेरीवाल्यांवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे। या कारवाईत सुमारे 67 सिलेंडर सील करण्यात आले तर 30 हातगाड्यांवर कारवाई करून जप्त करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेचे निरीक्षक सहदेव राठोड यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। तर या कारवाई दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर येथील गुंड प्रवृत्तीच्या काही फेरीवाल्यांनी वाद घालत दडपण आणण्याचा प्रयत्न केल्याची ही धक्कादायक बाब समोर आली आहे। दादरवरून प्रतिनिधी संदीप इंगळेसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, सूर्या मराठी न्यूज, दादर। ही जी कारवाई होती ही कशाबद्दल आणि काय सांगाल या संदर्भात? माननीय आयुक्तांच्या आदेशानुसार झोन 1 मधील अधिकाऱ्यांनी झोन 2 मध्ये कारवाई करायची तशा पद्धतीचे आदेश आम्हाला देण्यात आले होते। त्यानुसार आम्ही आमच्या पथकासह दादर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये कारवाई करीता आलो असता या ठिकाणी अनधिकृतपणे 4 चाकी हातगाड्या आढळल्या। त्या हातगाड्यांवर आम्ही कारवाई करीत होतो आणि कारवाई करत असताना या ठिकाणी असलेले गुंड प्रवृत्तीचे लोक त्या लोकांनी यामध्ये हस्तक्षेप केला। त्वरित मी पोलिसांना कॉल करून पाचारण केल्यानंतर या ठिकाणी पोलिसांची मदत मला मिळालेली आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी कारवाई केली आहे। या ठिकाणी अनधिकृतपणे असलेल्या हातगाड्या मी सीज केल्या आहेत, त्या माझ्या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि यापुढेही आम्ही ही कारवाई 2 दिवस सतत ठेवणार आहोत। यांना पुढील आदेश ज्या प्रकारे अनधिकृत प्रतिरित्या जे रस्त्यावर पथरे लावतात त्यांना कशा प्रकारचा दंड आकारला जातो आणि काय यांच्यावर कारवाई होईल? रस्त्यावर अनधिकृतपणे अन्नपदार्थ शिजवणारे तसेच हातगाड्यांवर स्पेशल आमच्याकडे आदेश आलेत, त्यानुसारच आम्ही कारवाई करण्यासाठी आलो आणि या झोन 1 मध्ये आम्ही एकूण 67 सिलेंडर सीज केलेत। मी माझ्या अखत्यारीमध्ये मी स्वतः 33 हातगाड्या सीज केलेल्या आहेत आणि त्या हातगाड्या आम्ही JCB द्वारे तोडून टाकतो आणि सिलेंडरही सीज करतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।